काम आवरून झालं माझं थोडं. अजून स्वयंपाक तर बाकी आहे. राजमा राईस बनवण्याचा प्लॅन आहे आणि आवरून झाल्याच्या नंतर अर्धा तास मस्त रिलॅक्स बसते मी. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजलेली आहे 3:45 आणि काल व्हिडिओ आला नाही, कारण आरामच केला आणि सकाळपासून कामातच होते, म्हणून मी व्हिडिओला उशिरा सुरुवात करते. आज सॅटर्डे, तर मग डीप क्लीन वगैरे घर करायचं होतं मला. मग वॉशिंग मशीन लावायची होती, तर 2 वेळेस वॉशिंग मशीन लावलेली आहे. आता ते कपडे झाल्याच्यानंतर मला ड्राय करायला सुद्धा ठेवायचे आहे बाहेर, कारण की मस्त कडक ऊन आहे. आणि सध्या तरी आता जोपर्यंत कडक ऊन आहे तोपर्यंत मग मी कपडे बाहेरच वाळवते आणि एवढी गरज पडत नाही कपडे ड्राय करायला. म्हणजे मशीनमध्ये कसं कपडे वॉश पण होतात आणि ड्राय पण होतात. तर ड्रायर मोस्टली समरमध्ये कोणीच इथे यूज करत नाही, ते फक्त विंटरच्या वेळेस असतं. आणि नॉर्मली जेव्हा उन्हाळा वगैरे असतो तर मग बाहेरच सगळे कपडे ड्राय करतात, कारण की सगळ्यांचे मोठे मोठे बॅकयार्ड असतात किंवा कोणी गॅलरीमध्ये कपडे वाळवतं. तर मग सगळे मोस्टली इथे आपल्या भारतामध्ये जसं असतं ना, अगदी तसंच असतं. तर इथे मी पण तसं करते. आणि आपलं जे बाहेरचं जे कार्पेट आहे वरंदाचं, ते सुद्धा क्लीन करायचं आहे. तर ते कार्पेट मी कशा पद्धतीने क्लीन करते हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आणि थोडक्यात सॅटर्डे रुटीन कसं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करेन. आज सगळं घर आवरलं, म्हणजे हे सगळं मला फ्लोअर वगैरे ना क्लीन करायचं होतं. झाडांना पाणी देणं झालेलं आहे. बॅकयार्डचं जे बॅकयार्डमध्ये जे झाडं आहे त्यांना पाणी देऊन झालेलं आहे. प्लमचं झाड आहे त्याला पाणी दिलं. आणि मी आपल्या जुन्या घरी जो व्हिडिओ बनवला होता, म्हणजे तुम्हाला दाखवलं होतं का त्या घरी जाते मी, तुम्हाला अंजीरचं झाड दाखवलं, त्याच्यानंतर ॲपलचं झाड दाखवलं. तर भरपूर जणांना एवढे सारे ॲपल बघून खूप छान वाटलं. आणि भरपूर जण हे पण म्हणत होते, कोमल ते नेट वगैरे लाव. पण आम्ही नेट वगैरे लावली होती, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. नेट जरी लावलेली असली ना तरी पण पक्षी आहे ना नेटच्या आतमधून जातात आणि ॲपल तोडतात. आणि आमचा हा 4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, म्हणून यावेळेस आम्ही विचार केला का जास्त एफर्ट्स नको घ्यायला. आणि आता सध्या तर आता तिथं राहत पण नाही आम्ही, पण घर मेंटेन करायला आम्ही जातो तिथे मध्ये मध्ये. आणि अंजीरचं पण भरपूर जणांनी सांगितलं का कोमल ते झाड तुम्हाला काढून इथे या घरी लावता आलं तर बघ, कारण की भरपूर अंजीर आलेले आहे आणि आता सीझन आहे अंजीरचा, म्हणजे अंजीर वगैरे येतात झाडाला. तर विचार करते मी, मनोजला सांगितलं का आपण ना ते झाड घेऊन येऊ, म्हणून सांगितलं. कोमल ते आता खूप स्ट्रॉंग झालं असेल एखाद्या वेळेस, कारण की आता मोठं झालेलं आहे. ते झाड आणलं होतं तर फक्त एवढंच होतं. तर बघूया कसं जमतं तसं. जर पॉसिबल झालं तर इथे आपण जसं प्लमचं लावलेलं आहे त्याच्या साईडलाच आपण अंजीरचं झाड लावू आणि बघूया कसं होतं ते. आणि असं मध्ये मध्ये घरी जातो ना आम्ही, म्हणजे आठवड्यातनं 2दा वगैरे राऊंड मारत होतं तर छान वाटतं. आणि म्हणून भरपूर जणांना अगोदरचे ब्लॉग्स जे मी तिथे शूट करत होते त्या घरी शूट करत होते, तर ते बघून छान वाटलं सर्वांना. त्या कोमल जुन्या आठवणी एकदम ताज्या झाल्या. तर चला, आज तर आज आवरून जरा म्हटलं निवांत आता ब्लॉगला सुरुवात करूया, कारण की कामाच्या गडबडीमध्ये ना ब्लॉग शूट करणं कधी कधी राहून जातं. तर हे सॅटर्डेचं रुटीन कसं असणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवते. मुलं खेळतात माहिती आहे, थोडाफार त्याचा होतं. तर मध्ये मध्ये त्यांना सांगते आवरायला, पण आवरावं पण लागतं. आता हे ब्रेसलेट वगैरे सगळं बनवत होते, करते मध्ये मध्ये. फाईल्स वगैरे ना. आणि एक डस्टबिन स्पेशल मी इथेच ठेवलेलं आहे, म्हणजे मनोजचं ऑफिसचं काम, डॉक्युमेंटेशनचं सगळं जे आहे, कचरा वगैरे परिवेराचं काय असेल, त्यांना शार्पनरने पेन्सिल शार्प वगैरे करायचं असेल तर मग तो सगळा कचरा याच्यामध्ये. या तुझ्या स्कूल बेडवर तुझ्या ज्या बुक्स आहे ना बेटा, ते घेऊन ये, इथे सगळं अरेंज कर. त्या वस्तू आणल्या ना तू, त्या एक एक करून आहे ना, म्हणजे तुझ्या ज्या बुक्स आहे ना व्यवस्थित ठेव. जे रीड कर, जे पेन राहिलं आहे ना पेज, ते थोडंसं फोल्ड कर, म्हणजे मग तुला तिथून कंटिन्यू ना रीडिंगचं करता येईल. ओके, आता सगळं अरेंज करते. आणखी बेलाचं सेक्शन वेगळं आहे बुकचं, परीचं वेगळं आहे. काय बघा एवढे सगळे बुक्स आहे. आता काय आम्ही 5-6 बुक्स नवीन आणलेले आहे त्यांच्यासाठी, तर हे सगळं आहे त्याच्यासाठी.
कर व्यवस्थित अरे. आणि रीड करून झालं ना बेला, लगेच आणायच्या वस्तू आणि इथे ठेवून द्यायचं. हां, जागेवर एका ठिकाणी ठेवायचं नाही. ठेवून द्या. खूप म्हणजे खूप जास्त कडक ऊन आहे. आय थिंक 32 का काहीतरी आहे. आणि कसं विंटर जरी असलं ना तरी पण वॉशिंग एरियामध्ये किंवा गॅरेजमध्ये कसं कपडे वाळवता येईल या स्टँडवर. आणि तिथे पण कसं हीटर वगैरे चालू असतं ना. आणि आता भरपूर जास्त स्पेस पण आहे. अगोदरच्या पण घरामध्ये आपण आहे ना याच्यामध्ये बेसमेंटमध्येच आहे ना कपडे वाळवायचो स्टँडवरच. ते तर मोठं स्टँड होतं असं व्हाईट कलरचं. आता हे बघा 1 तासामध्ये कपडे सगळे वाळतील, एवढं कडक होऊन. पहिल्यांदा वॉशिंग मशीन झाल्यानंतर मी बास्केटमध्ये कपडे काढून ठेवले. दुसरे वॉश झाल्याच्या नंतर परत बास्केटमध्ये ठेवले. मग दोन्ही म्हटलं एक झाल्यानंतरच कपडे वाळवायला घेऊ आपण. भरपूर कपडे. आणि परिबेलाचे कसे थोडे जास्तच कपडे असतात. घरात घालतात कपडे घालतात वेगळे, बाहेर आहे ना फ्रेंडकडे जायचं असेल खेळायचं असेल तर वेगळे कपडे. जस्ट कपड्यांचं काम झालं माझं. आणि खूप दिवसापासून चालू होतं माझं. त्याच्यामध्ये ना बडीशोप आहे ना, जी बडीशोप आणली होती ना भरून ठेवते. कारण की जेवण झाल्यानंतर लगेच कसं आपल्याला खाता येतं ना. यामध्ये टाकायचंच राहून गेलं होतं ना. हे पूर्ण एक पॅकेट आणलं होतं मी इंडियन स्टोअरमधनं. छान लागतं ते खायला. छान भरलेलं दिसतं ना, चांगलं दिसतंय डायनिंग टेबल. आणि हे छोटंसं आहे ना ट्रीचं याच्यामध्ये ठेवलं. आणि ती फ्रेम बनवली होती तुम्हाला दाखवली होती ॲज अ सोवेनियर. ते बघा इथे ठेवलेली आहे फ्रेम. इथे का बरं फ्रेम ठेवली, कारण की हे जेवढे पण आपल्या ज्या युनिक वस्तू आहे मनोजने जे कलेक्शन बनवलं होतं ना तर ते सगळं इथे ठेवलेलं आहे. आणि ऑलरेडी फ्रेमचं जे सेक्शन आहे ते वेगळं आहे, तिथे नव्हतं ठेवायचं म्हणून इथे ठेवलेलं आहे. बघा हे जो बॉल आणला होता ना आपण क्रिकेट बघायला गेलो तिथे, आणि तिथे मग ती बॅट पण ठेवलेली आहे बघा. ते वाजून झालं तुमचं, झालं ना ते प्रॅक्टिस, तर परत इथे वरती ठेवून द्यायचं. म्हणजे एका साईडला सगळ्या वस्तू दिसतात. हे टॉयज असे व्यवस्थित भरून ठेवायचे, नुसतं ठेवायचे म्हणून ठेवायचे नाही. बेला मी खूप वेळेस सांगितलेलं आहे. हे पण उचल, हे उचल. हे रूमसाठी लागतंय. ठीक आहे. इकडचं सगळं आवरून झालेलं आहे बघा. हे स्टडी एरियाचं सगळं क्लीन करून घेतलं वस्तू. परत मग व्हॅक्यूम क्लीनरने सगळं जस्ट आवरून झालं. खूप असे शर्ट आणि मी ते टी शर्ट्स वगैरे घेऊन आले होते, पण सध्या काय होतं घालणंच होत नाही. म्हणजे बाहेर जाताना पण लक्षात येत नाही का नवीन जे आपण शर्ट घेतलेले आहे ते घालू किंवा टॉप वगैरे. आता हे काय करते मी सध्या असं वापरायला काढलेले आहे, कारण की जोपर्यंत आपण वापरायला काढणार नाही तोपर्यंत ते शर्ट तसेच पडून राहतात आणि यूज पण होत नाही. पण आता मी सगळं बघत होते कोणते जे टी शर्ट 2-3 वर्षापासून घेतलेले आहे त्याचा यूजच नाही. हे जे शर्ट आहे मी घेतलेलं आहे 1 वर्षापूर्वी आणि आता फक्त हार्डली मी हे दुसऱ्यांदा घालते. लक्षातच राहत नाही, जे समोर दिसणार ते घालायचं. तर ते रिपीट कपडे दिसत असतील तुम्हाला व्हिडिओमध्ये. मोस्टली तो येलो कलरचा जो माझा फुल ड्रेस आहे तो, तर ते कसं ते असतं हां चला पटकन घालून घेऊ. पण जे बाकीचे मी ऑलरेडी घेतलेले आहे ठेवलेले असतात त्याचा काहीच यूज होत नाही. म्हणून आठवणीने जेवढे पण टॉप आहे ते वरच्या साईडला ठेवलेलं आहे जेणेकरून यूज झालं पाहिजे. आणि घरात पण असं छान कपडे घालून आपण छान तयारी करून राहिलो ना तर आपण स्वतःला जेव्हा बघतो ना तर चांगलं वाटतं. पण जेव्हा बाकीचे जे आपले फॅमिली मेंबर्स आहेत ते बघतात त्यांना पण चांगलं वाटतं. नाही तर नुसतं आपण ना असे केसवरती बांधले का व्यवस्थित अवतार घेऊन असंच फिरलो का तर ते आपल्याला पण बघायला चांगलं वाटत नाही आणि घरचे जे मेंबर्स आहेत त्यांना पण चांगलं नाही वाटत. म्हणून आपण कसं स्वतःला एकदम छान आणि असं मेंटेन ठेवलं ना तर चांगलं वाटतं. तर आता सगळं घरातलं आता 3:30 होत आलेले आहे. घरातलं जेवढं राहिलं होतं आवरण्याचं परिबेलाचं तुम्हाला सांगते मी त्यांना आवरायला लावते, पण त्यांचं मी पण आवरते. परत मला आहे ना
चेक पण करावं लागतं त्यांनी व्यवस्थित आवरलं आहे का नाही आवरलेलं आहे. आता हे कपडे वगैरे समजा ड्राय झाले तर त्यांचे दोघींचे जे वेगवेगळे कपडे आहेत ते त्यांना फोल्ड करायला लावणार. बाकीचे आमचे कपडे आहे आम्ही फोल्ड करू. एका तासामध्ये ते इझिली ड्राय होऊन जातील. म्हणजे लगेचच्या लगेच कपडे ना वॉश पण होतील, ड्राय पण होतील लगेच आणि ते फोल्ड करून त्यांच्या वॉर्डरोबमध्ये पण ठेवले जातील. हा मी प्रयत्न करते का ज्या गोष्टी किंवा जे काम आहे ना त्याच दिवशी पूर्ण करायचं. चला आता बाकीचं जे आहे ते आवरते आणि मग थोड्या वेळाने बसते. तर या ठिकाणी मी आता आहे म्हणजे जस्ट थोडाफार आवरत होते मी, कारण की थोडा वेळ मी आराम करत होते. आणि मी स्किन केअर रुटीनबद्दल माझं सांगितलं होतं का मी काय काय यूज करते, कोणतं मॉइश्चरायझर थांब बाबू कोणतं मॉइश्चरायझर यूज करते जेणेकरून खरंच खूप स्किन माझी छान झालेली आहे. एकदम असं चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे. कोणतंही मी फिल्टर वापरलेलं नाही आहे. नाहीतर अगोदर माहिती आहे का जे अगोदरचं मॉइश्चरायझर मी यूज करायचे ते चांगलं होतं पण अशी स्किन डल दिसायची. पण हे मॉइश्चरायझर यूज केल्यापासून ना स्किन डल अजिबात दिसत नाही. माझं जे मॉर्निंग स्किन रुटीन असतं ना ते तुम्हाला दाखवते. सगळ्यात अगोदर मी हे जे गोल्ड सिरम आहे हे यूज करते आणि हे मी कोरियामधून घेतलं होतं. अशा मी 2 बॉटल्स घेतल्या होत्या. एक बॉटल संपली, ऑलमोस्ट 1 वर्ष ती एक बॉटल चालली, कारण की 4-5 थेंबच तुम्हाला घ्यायचे असतात. आंघोळ झाल्या झाल्या मी हे सिरम लावते आणि हे मी न्यू बॉटल यूज करायला घेतलेली आहे. खरंच खूप सॉफ्ट होते स्किनला छान ग्लो येतो. आणि हे आहे गोल्डचं. आणि कोरियामधून आहे ना मी वेगवेगळे प्रोडक्ट्स आणले, म्हणजे खूप आती नव्हते आणले. जस्ट मी एक फेस पॅक, परत लिप स्क्रब, लिप मास्क, परत हे जे सिरम आहे ते, आणि त्यानंतर मग काही शीट मास्क आणलेले होते. तर ते मी जेव्हा आणले होते ना तेव्हा तुम्हाला दाखवले होते. तो सगळ्यात अगोदर मी हे दाखवते माझं स्किन. हे सेरावेचं फेस वॉश आहे. माझी ऑइली स्किन आहे, खूप ऑइली स्किन आहे. ते हे सेरावेचं मी हे जे फेस वॉश आहे गेल्या 6-7 वर्षापासून वापरते. ऑलमोस्ट 7 वर्ष झालेले आहे. बेस्ट अँड बेस्ट आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे मिळतात. एक लिक्विड फॉर्ममध्ये पण मिळतं आणि एक दुसऱ्या फॉर्ममध्ये पण मिळतं. ड्राय स्किनसाठी वेगळं असतं, ऑइली स्किनसाठी वेगळं असतं. हे माझं ऑइली स्किनसाठी आहे. बेस्ट आहे, मला तर पर्सनली खूप आवडतं. त्याच्यानंतर हे सिरम आहे हे लावते. त्यानंतर मग मी हे मॉइश्चरायझर लावते लारा पोसेचं. हे तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेरा करून, कारण की आता हे तुम्हाला उलटं दिसत असेल. तर ही फक्त ही छोटीशी जी क्रीम आहे ही 17-17.5 युरोची आहे. म्हणजे आपल्या इंडियन रुपीजमध्ये 1800-1900 रुपयाला असेल. आणि आपल्या इंडियन रुपीजमध्ये कितीला मिळते मला माहिती नाही, पण ही याची प्राईस एवढी आहे कारण की लारा पोसेचा जो ब्रँड आहे हा खूप फेमस आहे. फ्रेंच ब्रँड आहे हा, आणि फ्रेंच ब्रँड पण खूप चांगले आहे, स्पेशली स्किन केअरचे. परफ्यूम तर चांगलेच असतात. आपण परफ्यूमबद्दल ऐकलेलं आहे का नाही फ्रेंच परफ्यूम खूप छान आहे, पॅरिसला गेलं तर परफ्यूम घेऊ. पण स्किन केअर पण खूप बेस्ट आहे. तुम्ही जेव्हा पण पॅरिसला गेला ना तर तिथल्या फार्मसीमध्ये तुम्ही जा आणि तुम्ही त्यांना विचारा का माझी स्किन अशा टाईपची आहे. तर तुम्हाला फेस मास्कपासून फेस वॉशपासून सगळे प्रोडक्ट्स मिळणार. तर फ्रेंच ब्रँड पण मी यूज केलेले आहे, त्यामुळे मला चांगला एक्सपिरियन्स आहे म्हणून मी या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. हे तर मी बॅक कॅमेरा करून दाखवणं. हे लारा पोसेचं आहे. माझी स्किन ऑइली आहे आणि थोडंसं ना लाईट असं पिगमेंटेशन पण होतं, कारण की कधी कधी ना एवढं हेक्टिक होतं. तर मग त्याच्यासाठी हे आहे. आणि ड्राय स्किन असेल तर त्याच्यासाठी अजून वेगळं असतं. त्यानंतर मग हे कोरियन सनस्क्रीन लोशन आहे. तर मी हे लावते फेससाठी आणि हे पण बॅक कॅमेरा करून तुम्हाला दाखवते. खरंच खूप बेस्ट आहे. आणि हे मी 2 घेऊन आले होते, ते तर संपले. त्याच्यानंतर परत मी ॲमेझॉनवरनं हे माझं जे सनस्क्रीन लोशन आहे हे मागवलं होतं. तर तुम्हाला बॅक कॅमेरा करून मी तुम्हाला मॉइश्चरायझर पण दाखवते आणि सनस्क्रीन लोशन पण दाखवते. हे बघा, हे आहे ते मॉइश्चरायझर. जर तुमची स्किन ऑइली असेल आणि त्याच्यासाठी हे बेस्ट आहे, तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. माझ्याकडे लिंक नाही आहे कारण की मी हे फार्मसीमधून घेतलं होतं म्हणून. हे बघा, हे आहे ते. स्क्रीनशॉट काढा. आणि त्यानंतर मग माझी ऑइली स्किन आहे त्यामुळे मग हे सनस्क्रीन लोशन आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. तर हे SPF 50 आहे. तर याचं पण तुम्ही ना स्क्रीनशॉट काढू शकता. आणि माझं जे स्किन केअर रुटीन आहे ते एकदम सिम्पल आहे. खूप अति मी प्रोडक्ट्स वापरत नाही, मोजकेच वापरते. कारण की आपण जेवढे कमी चांगल्या क्वालिटीचे वापरणार ना तेवढी स्किन आपली चांगली राहील. आत्ता मी चेहऱ्याला काहीच लावलेलं नाही आहे, नथिंग, काहीच नाही आहे. बघा, लावते बघा, तुम्हाला जवळून दाखवते, काहीच नाही. पण स्किन बघा माझी किती ग्लो करते, काही न लावता. तर त्याच्यामुळे मी खरंच या मॉइश्चरायझरच्या प्रेमात पडले आहे.
थोडंसं माझं इथलं पण आवरून झालं. जे या वस्तू मी बाहेर काढून ठेवल्या होत्या ना, ते हे जे मी आता काढून ठेवलं होतं ना प्रोडक्ट्स, ते व्यवस्थित ठेवते. आपण वापरतो सगळ्या गोष्टी, तर जागेवर व्यवस्थित ठेवलं सुद्धा पाहिजे. चला आता मला चहा बनवायला जायचं आहे. चहा बनवते मी. जेव्हा 6:30 वाजता एकदम करेक्ट टाईम 6:30 जेव्हा होतात ना, तेव्हा हे जे शटर आहे ते आपोआप बंद होतं. म्हणजे ऑटोमॅटिक आहे. आम्ही तो टाईम ठेवला आहे. आता परत आम्ही वरती करून घेतो. आता समर आहे म्हणून ठीक आहे, आम्ही वरती करून घेतो ते. पण 6:30ला हे शटर्स आपोआप सगळे बंद होतात. किचनचा पण मी आहे ना आता ओपन करते. अंधार होतो ना कारण की. आणि तुम्हाला माहिती आहे विंटरमध्ये सकाळी नाही, संध्याकाळी 4-4:15लाच एकदम अंधार होतो. आणि आता उन्हाळ्यामध्ये 10 वाजेपर्यंत उजेड असतो. आता बघा परत किती उजेड आहे. 6:30ला आहे बघा. तुम्हाला ह्याला 1च तास झाला. कपडे मी ड्राय करायला ठेवले होते, सगळे ड्राय झालेले आहे. वॉशिंग मशीन मी लावून दिलेली आहे. मी आता राजमा आणि राईस बनवणार आहे. सगळं घरातलं माझं आवरून झालं, एकदम चकाचक झालं. आता मला कापूर लावायचा आहे. आज शनिवार आहे, तर मग सकाळ संध्याकाळ तुम्हाला माहिती आहे जो वार असेल त्या वारनुसार मी ना मंत्र किंवा जे आरती वगैरे असते ना ते लावत असते. चला. काम आवरून झालं माझं. थोडं अजून स्वयंपाक तर बाकी आहे. राजमा राईस बनवण्याचा प्लॅन आहे. आणि आवरून झाल्याच्या नंतर अर्धा तास मस्त रिलॅक्स बसते मी. जो कामाचा थकवा वगैरे असतो ना तो सगळा निघून जातो. आणि त्याच्यासाठीच मी हा झोका घेतलेला आहे माझ्यासाठी. आणि आवर्जून सकाळी जेव्हा कोवळं ऊन असतं तेव्हा चहा घेताना मी इथे बसते. संध्याकाळी काम करून झाल्याच्या नंतर बसते. रात्री जेवण झाल्याच्या नंतर इथे बसते. आणि मला चांगलं वाटतं थोडं एकदम शांत. आपल्याला असं वाटतं ना शांतता पाहिजे, थोडंसं शांत बसलं पाहिजे. आपला स्वतःचा वेळ आहे, जो मी टाईम आहे तो दिला पाहिजे. तर आता तर जस्ट मी बोलते म्हणजे तुम्हाला सांगते म्हणजे याच्यावर बसते, पण नॉर्मली माझं रुटीन असंच असतं. आणि हे जे रुटीन मी दाखवते माझं जे सॅटर्डेचं, आता सुट्ट्या आहे म्हणून तर या वेळेस ना एवढी धावपळ असते. स्वयंपाकाची गडबड असायची माझी, स्कूल वगैरे चालू असतात तेव्हा. परिबिलाचं पण बघणं असतं, त्यांच्या ॲक्टिव्हिटी वगैरे सगळ्या गोष्टी असतात. आणि त्यामुळे मी हे जे माझं सॅटर्डेचं रुटीन आहे, पॉझिटिव्ह रुटीन, हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते. कारण की माझं घरातलं काम पण चालू असतं, मंत्र पण चालू असतात, पॉझिटिव्ह विचार चालू असतात, मॅनिफेस्ट करत असते गोष्टी. मला आयुष्यामध्ये काय करायचं आहे, तर त्या सतत गोष्टी आपण विचार केल्या ना तर खरंच त्या गोष्टी घडतात. आणि या गोष्टीवर खरं विश्वास आहे. मॅनिफेस्ट याच्यावर माझा विश्वास आहे. तर चला मस्त आता थोडा आरामशीर मस्त निवांत बसते आणि नंतर बोलते. म्हणून गेलो होते इंडियन स्टोअरला काय भाज्या आणण्यासाठी. म्हटलं भाजीला काहीच नव्हतं, फक्त ते कॉलीफ्लॉवर खाल्ली होती. त्याच्यानंतर मग भाज्याच नव्हत्या. मग येताना कोथिंबीर घेऊन आले, हिरव्या मिरच्या घेऊन आलेल्या आहेत मस्त. त्याच्यानंतर कढीपत्ता जो आपल्या घरात फोडणीसाठी लागतोच. आणि त्यानंतर वालाच्या शेंगा आणलेल्या आहेत एकदम कोवळ्या. आज आहे शनिवार ना, तर फ्रायडेच्या दिवशी ना फ्रेश भाजीपाला येत असतो इंडियन स्टोअरमध्ये. तर मग ते ग्रुपमध्ये टाकत असतात. तर काल जमलं नाही आम्हाला, तर म्हणून सांगितलं आता वेळ येतो मी काही भाज्या घेऊन येतो. मस्त हे वालाच्या शेंगा घेऊन आले.
त्याच्यानंतर इथे गवार पण होणार आहे. गवार म्हणून स्पेशली खूप खायची इच्छा झाली होती का कोमल मस्त असं तेलातली ना गवार बटाट्याची भाजी आणि त्याच्यासोबत मस्त वरण भात असं बनव. पण मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो ना तर तेव्हा गवार एवढी चांगली नव्हती, पण आता एकदम फ्रेश गवार आहे, कोवळी आहे एकदम. आणि पाणीपुरीचं आणलं हे बघा एक. तर चला आता हे जे भाज्या आहे ना उद्या निवडून ठेवणार आहे, आता नाही निवडणार मी. हा देते पाणी. हँडवॉश केले का? बसून पी पाणी, उभं उभं पाणी नसतं प्यायचं. ओके बसून पी बसून पी बसून पी. असा होता हा आजचा व्हिडिओ सॅटर्डे रुटीनचा. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.